गुरुपौर्णिमा म्हणजे काय? गुरुपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र सण आहे. गुरु म्हणजे ज्ञान देणारा, अंधकारातून प्रकाशाकडे नेणारा आणि शिष्याचे जीवन घडविणारा. या दिवशी आपण आपल्या गुरूंचे स्मरण करतो, त्यांना कृतज्ञतेने वंदन करतो आणि त्यांच्या चरणांवर आपली श्रद्धा अर्पण करतो. हिंदू, बौद्ध, जैन अशा अनेक परंपरांमध्ये गुरुपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा दिवस आषाढ पौर्णिमा म्हणून ओळखला जातो. याच दिवशी आदिगुरु व्यासमुनींनी महाभारत रचना करण्यास प्रारंभ केला, म्हणून याला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. गुरुपौर्णिमा हा शिष्य आणि गुरु यांच्या पवित्र नात्याचा उत्सव आहे. जीवनात योग्य मार्गदर्शन करणारा, अज्ञानाचा अंधकार दूर करणारा आणि भक्ताला ईश्वराशी जोडणारा जो कोणी असतो, तो गुरु होय. श्री स्वामी समर्थ आणि गुरु महिमा. श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्त संप्रदायातील थोर अवतारी संत मानले जातात. ते स्वतः परब्रह्म असून, तरीही त्यांनी नेहमी गुरुप्राप्तीच्या महत्त्वावर भर दिला. त्यांच्या उपदेशांमध्ये स्पष्ट सांगितले आहे की, पेक्षा जास्त गुरु हेच साक्षात दत्तात्रेय आहेत. जो सच्चा गुरु शोधेल, तोच आत्मसाक्षात्कार प्राप्त करेल. स्वामी महाराजांच्या चरित्रामध्ये असंख्य भक्तांना त्यांनी योग्य मार्गदर्शन केले, संकटातून वाचविले आणि परमेश्वर प्राप्तीसाठी समर्थ केले. त्यांच्या दृष्टीने गुरु हे केवळ पुस्तकातील ज्ञान देणारे नसून, शिष्याच्या अंतःकरणातील दोष, दुर्गुण दूर करून त्याला ईश्वरस्वरूप घडविणारे आहेत. त्यामुळेच गुरुपौर्णिमेला स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी अतिशय महत्त्व असते. गुरुपौर्णिमेचे महत्त्व. 1. कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. आपल्या मनातील अहंकार, कृतज्ञता दूर करून गुरूंचे स्मरण आणि आभार व्यक्त करणे हे गुरुपौर्णिमेचे मुख्य साध्य आहे. 2. स्मरण आणि साधना वाढवण्याचा दिवस. या दिवशी गुरूंच्या नावाचा जप, ध्यान, स्वाध्याय केल्याने साधनेला वेग मिळतो. स्वामी समर्थ सांगतात, गुरूंचे स्मरण म्हणजेच भक्तासाठी सर्वोच्च साधना. 3. नवीन संकल्पाचा दिवस. आपले आचरण शुद्ध करणे, वाईट सवयी सोडणे आणि चांगल्या गोष्टींचा स्वीकार करण्याचा निश्चय हा या दिवशी करावा. 4. आध्यात्मिक उन्नतीची संधी. असे मानले जाते की गुरुपौर्णिमेला गुरूंचा आशीर्वाद विशेष प्रभावी असतो. शिष्याच्या हृदयातील श्रद्धा या दिवशी अधिक फळ देते. स्वामी समर्थांच्या उपदेशातून गुरुपौर्णिमेचा अर्थ. स्वामी महाराज नेहमी म्हणत, पेक्षा जास्त ज्याच्या ठायी नम्रता, श्रद्धा आणि सेवाभाव असतो, त्यालाच गुरूंची कृपा सहज प्राप्त होते. स्वामींनी अनेक भक्तांना गुरुसेवा हेच अंतिम साधन मानण्याचा उपदेश केला. त्यांच्या चरित्रातील अनेक प्रसंग हे दाखवून देतात की, गुरुपौर्णिमेला फक्त औपचारिक पूजा नव्हे, तर अंतःकरणातील शुद्ध कृतज्ञता महत्त्वाची असते. उदा. एकदा एका भक्ताने स्वामींना विचारले, महाराज, गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी काय विशेष करावे? स्वामी उत्तरले, तू मन, वचन आणि कर्माने शुद्ध राहा. गुरूंचे स्मरण कर, कोणतेही पाप नको, आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाड. एवढे केलेस तरी मी तुझ्या पाठीशी असेन. गुरुपौर्णिमेची परंपरा आणि विधी. गुरुपौर्णिमेला काही गोष्टी केली जातात. गुरूंच्या पादुका पूजन, गुरुचरित्र, दत्तचरित्र यांचे पारायण, स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप, भक्तांना प्रसाद वाटणे, दानधर्म करणे, गुरूंच्या आज्ञेचे पालन करणे. ही परंपरा फक्त उत्सव नसून, आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी बळ देणारी असते. स्वामी समर्थ भक्तांसाठी गुरुपौर्णिमेचे संदेश. 1. गुरुचरणी पूर्ण श्रद्धा ठेवा. गुरुपौर्णिमेचा खरा अर्थ गुरूंवर निखळ विश्वास ठेवणे. 2. गुरूंच्या आज्ञेला सर्वोच्च मान द्या. स्वामी समर्थ म्हणतात, गुरुची आज्ञा प्रमाण. 3. सेवा, साधना आणि शुद्ध आचरण हेच गुरूंची कृपा मिळवण्याचे साधन. 4. गुरुपौर्णिमेला मनाचा अहंकार विसरून शरण जा. स्वामी समर्थांच्या शिकवणुकीचा सार. श्री स्वामी समर्थांनी गुरुपौर्णिमेला केवळ सण न मानता ते आध्यात्मिक शुद्धीकरणाचा दिवस ठरविले. त्यांच्या शिकवणुकीत 3 महत्त्वाचे संदेश सतत दिसतात. श्रद्धा, गुरुवर निस्सीम विश्वास ठेवणे. संपूर्ण शरणागती, अहंकार सोडणे. सेवा व साधना, याद्वारे गुरूंचे अनुग्रह प्राप्त करणे. त्यामुळेच स्वामी भक्तांसाठी गुरुपौर्णिमा हा केवळ एका दिवसाचा उत्सव नसून, अखंड साधनेचा संकल्प असतो. गुरुपौर्णिमेचे उपसंहार. गुरुपौर्णिमा म्हणजे ज्ञानाचा उत्सव, भक्तीचा प्रवाह, कृतज्ञतेची अभिव्यक्ती, आत्मशुद्धीचा संकल्प. श्री स्वामी समर्थ सांगतात, पेक्षा जास्त गुरु हेच सर्वास. गुरुच परमेश्वर. ज्याने गुरु मिळवला, त्याने सगळेच मिळवले.
गुरुपौर्णिमेला आपण सर्वांनी या शिकवणीचा अंगीकार करावा, हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना.